गोळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता हा मराठीमध्ये जे तुम्हाला समजा 11वीला जे चॅप्टर आहे 11th तर सुरुवातीपासून मी तुम्हाला पहिला व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचे नियम सुद्धा दिलेले आहे. तर हे जे तुम्हाला आता मी नियम शिकून राहिलेलो आहे संपूर्ण, आता आपण नियम बघणार आहोत. याचे पहिले सुरुवातीला काही एक 5-7-8 लेक्चर बघूया किंवा 5-6 लेक्चर बघूया. त्याचे नियम असतात बेटा. तर नियम तुम्हाला पाठ करावं लागतात. काय पाठ करावं लागतं? लर्न करावं लागतील तुम्हाला. नियम हे लर्न करावं लागतील. तर नियम लर्न करण्यासाठी आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले तर गणित, त्याचे गणित. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये आपल्याला कसं आहे, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला नियम समजून सांगतो. तर हे जे गणित आहेत बेटा, हे गणित तुम्हाला पेपरमध्ये असे ड्रॉ करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त मी नियम समजून सांगत आहे. तुम्ही करा, लिहा आणि ते बघा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर गणित, जेवढ्या लवकर हे नियम पाठ करसान तेवढ्या लवकर लर्न करसान तेवढ्या लवकर तुम्हाला ते गणित समजणार. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 11 पुस्तकपालन आणि लेखाकर्म अकाउंट बघत आपण. तर मी गणित लिहिलेला इथं, श्री गणेश यांच्या व्यवहारात कीर्द नोंदणी द्या. श्री गणेश यांच्या व्यवहारामध्ये कीर्द नोंदणी द्यायच्या आहे तुम्हाला. कोणाच्या? गणेशाच्या. तर त्या कीर्द नोंदणी आपण जो बघत आहोत ते बघूया. पहिले सुरुवातीला 1 नंबरला दिलेला आपल्याला वस्तू खरेदी दिलेला बेटा, वस्तू खरेदी. आता वस्तू खरेदी म्हटल्यानंतर आपली जी वस्तू असते ती वस्तू खरेदी करून राहिलो आपण. काय करून राहिलो? खरेदी. तर तुम्ही कोणत्याही एखादी वस्तू अगर खरेदी करसान व्यवसायामध्ये, तर तुमचं शर्ट असेल, पॅन्ट असेल, किंवा मग व्यतिरिक्त आता किराणा दुकान असेल तर गहू दाणा व्यतिरिक्त काही वस्तू खरेदी, तर तुमचा व्यवसाय म्हणून असं तुम्ही समजायचं. वस्तू खरेदी म्हणजे वस्तू येत आहे तर वस्तूचा लेखा काय होणार आहे? नावे. म्हणजे वस्तू येत आहे, येणारी वस्तू काय करायची बेटा? नावे. हे बघा, वस्तू. खाते. आता लेखा लिहितात किंवा खाते लिहितात, इथं लिहायचं नावे आणि हे जमा असते. हे दोन नियम नेहमी लक्षात ठेवायचे, नावे आणि जमा. तर वस्तू, खाते, नावे. वस्तूचा लेखा नावे किंवा त्यानंतर वस्तू खाते नावे, किंवा पेपरमध्ये खाते विचारतात किंवा लेखी विचारतात. ओके. मग आता वस्तू खरेदी केली आपण, तर आपल्याकडची जाणार काय आहे? गुड्स. काय गुड्स येणार आहे, म्हणजे वस्तू येणार आहे, आणि रोख काय होणार आहे? जाणार आहे. तुम्ही पैसे देसान समोरच्याला, त्याला पैसे दिल्याशिवाय तो आपल्याला कोणती वस्तू विकत देणार का? नाही. मोबाईल परचेस करू राहिले तर मोबाईल तुम्ही परचेस करायला रोख देसान, पैसे देसान, आणि तुमच्याकडे मोबाईल काय होणार आहे? कमसील येणार आहे. मग वस्तू येत आहे तर वस्तू खाते नावे लिहायचं, आणि रोख काय लिहायचं बेटा? रोख खाते जमा. रोख खाते जमा. रोख खाते काय करायचं? जमा. मग आता सगळ्यात पहिले हे वस्तूचे प्रकार आणि त्याचा परिणाम. तर वस्तू आपल्याकडे काय होतं? हे वस्तू कशामध्ये? लेखाचे प्रकार कशामध्ये येणार आहे? ते वास्तविक. वास्तविक. तर बघा आता तुम्हाला एक मिनिट मित्रांनो, वस्तू जे खरेदी करून राहिलेले आहे तुम्ही, वस्तू खरेदी, वास्तविक. म्हणजे वास्तविक म्हणजे तुमच्याकडे येत आहे, ही वास्तविक येत आहे. आणि रोख सुद्धा कशामध्ये येणार? वास्तविक. 3 नियम आहे बेटा तुम्हाला. किती नियम आहे? 3. एक वास्तविक आहे, एक नामधारी आणि एक वैयक्तिक. तर वैयक्तिक, वास्तविक आणि नामधारी असे 3 दिलेले आहे. आता याच्यामध्ये परिणाम, हे वस्तू काय होतं आपल्याकडे? आवक वस्तू. आवक वस्तू. आणि रोख काय होत आहे? जावक रोख. जावक काय राहणार? रोख. जावक काय राहणार? रोख. म्हणजेच तुम्हाला वस्तूचा लेखा नावे आणि रोख खाते जमा. वास्तविक, आवक आणि जावक या नियमांमध्ये तुम्हाला ते काय होणार आहे? दाखवा लागणार आहे. ओके. समजलं बेटा? एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला नियम समजून सांगत आहे. म्हणजे हे नियम तुम्ही पाठ करा, किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला नियम हे पाठ होतील. त्यानंतर रामकडून वस्तू खरेदी. 2 नंबरला राम कडून वस्तू खरेदी. रामकडून काय केली तुम्ही? वस्तू खरेदी. आता रामकडून वस्तू खरेदी, मग त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बेटा तुम्हाला? त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. आता त्या व्यक्तीचं नाव दिलेलं असेल, काय दिलेलं असेल? नाव. तर तो व्यवहार कोणता? उधारीचा असं समजायचं. फक्त वस्तू खरेदीमध्ये, खरेदी आणि विक्रीमध्ये अगर नेम दिलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन उधारीचे आहेत असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. रामकडून वस्तू खरेदी. तर आपण वस्तू खरेदी करून राहिलो, तर आपल्याकडे वस्तू काय होत आहे? येत आहे. म्हणजेच वस्तू खाते हे करायचं नावे. काय करायचं बेटा? नावे. या कीर्तन नोंदणी या प्रकारच्या म्हणजे तुम्हाला नियमासहित आहे.
म्हणजे फक्त कीर्तन नोंदणी करताना फक्त हे 2 पक्ष आणि नियम एवढंच लिहावं लागते, बाकी काही लिहिण्याची आवश्यकता नसते. तर ते आपण नंतर बघूया. त्यानंतर बघा आता वस्तू खाते नावे आणि तुमच्या कडून म्हणजे वस्तू खरेदी करून राहिले. आता रोख दिली का तुम्ही त्याला? नाही, रोख दिलेली नाही, म्हणून काय लिहायचं तिथं? राम खाते जमा. काय लिहायचं? जमा. आणि कशामध्ये येते आता हे? कशामध्ये येणार आहे बेटा ते सांगा? कशामध्ये येणार आहे? तुम्हाला वस्तू कशामध्ये येते? वास्तविक. आणि राम कशामध्ये येणार आहे? वैयक्तिक आहे की नाही? आणि वस्तू काय तुमच्याकडे? आवक वस्तू. आणि आपण खरेदी करून राहिलो तर तो आपल्याला काय करणार आहे? लाभ देणार. मी नियम लिहून दिलेला आहे तुम्हाला, ते लक्षात घ्या बेटा तुम्ही. म्हणजेच लाभ देणारा. अगर नाव दिलेलं असेल वस्तूमध्ये तर तो व्यक्ती काय राहतो? लाभ देणारा. काय राहणार आहे बेटा? लाभ देणारा. हे गोष्ट नेमकरिता तुम्ही लक्षात ठेवायची एकदम. त्यानंतर बघा आता हे झालेलं आहे. आता 3 नंबरला दिलेला आहे. 3 नंबरला वस्तू विक्री. आता तुम्ही वस्तू विकल्या, तुमच्या शॉपमधील अगर तुम्ही वस्तू विकलेल्या असतील, काय केलेल्या असतील? वस्तू विकल्या असतील तुमच्या शॉपमध्ये तुम्ही वस्तू, काय तर तुमच्याकडे रोख येणार आहे. काय येणार आहे? रोख कमसिल येणार आहे. म्हणजे रोख येणारी रोख काय करायची? नावे. जी रोख येत असेल तर नावे, रोख जात असेल तर जमा. हा नियम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा आणि छोटा, तुम्हाला छोट्या भाषेमध्ये सांगतो. रोख येत असेल तर नावे, जात असेल तर जमा. रोख येत असेल तर नावे, जात असेल तर जमा. बघा आता रोख येत आहे, वस्तू विक्री. मग आता वस्तू विक्री, रोख येणार आहे तुमच्याकडे. काय येणार आहे बेटा? रोख खाते हे नावे. आणि वस्तू जाणार आहे, जाणारी वस्तू जमा. जे येत असेल ते जमा. तर येत असेल तर नावे करायची, जात असेल तर जमा करायची. संपत्ती तुमच्याकडे अगर येत असेल तर नावे दाखवा. संपत्ती अगर तुमच्याकडून जात असेल तर ती काय दाखवा? बघा, रोख येत असेल, संपत्ती येत असेल तर नावे, अगर तुमच्यापासून संपत्ती जात असेल तर ती जमा. बघा, रोख ही दोन्ही पण काय? वास्तविक. काय बेटा? वास्तविक. इथं सुद्धा वास्तविक. आता इकडे तिकडचे होतेच ते. आवक वस्तू, आवक रोख. आणि हे काय राहणार? तुमची जावक वस्तू. काय राहणार? तुमची जावक वस्तू. ओके, समजलं? त्यानंतर 4 नंबरला रामला वस्तू विकल्या. कोणाला विकल्या आपण? रामला वस्तू विकल्या. रामला वस्तू विकल्या. आता रामला वस्तू विकल्या तर आपल्याकडे काय येणार आहे? रोख येणार आहे. परंतु सध्या रोख येणार नाही, उधारीचा व्यवहार आहे. कोणता व्यवहार दिलेला आपल्याला? उधारीचा व्यवहार दिलेला आहे. अगर उधारीचा व्यवहार येणार असेल तर या रोखच्या जागी काय येणार आहे? त्या व्यक्तीचं नाव. त्या व्यक्तीचं काय येणार आहे बेटा? नाव. म्हणजे रोखच्या जागी त्या व्यक्तीचं नाव टाकायचं. राम खाते नावे. आणि वस्तू विकल्या ना आपण, म्हणजे आपल्याकडून काय होणार आहे? जाणार आहे. मग जाणारी संपत्ती काय करायची? ती जमा करायची. जाणारी संपत्ती काय करायची बेटा? ती जमा करायची. जमा आहे की नाही? राम खाते नावे, वस्तूचं खाते जमा. राम काय राहणार आहे तुमचा? वैयक्तिक आहे की नाही? आणि वस्तू काय राहत असते? वास्तविक. वैयक्तिक म्हणजे आता लाभ देणारा. लाभ घेणारा. म्हणजे आपण रामला वस्तू विकल्या ना, रामला वस्तू विकल्या म्हणजे तो लाभ काय होणार आहे? घेणार आहे. लाभ काय करणार आहे? तो घेणारा. आणि वस्तू काय? जावक वस्तू. हे फक्त नियम आहे बेटा तुम्हाला समजण्यासाठी आणि पाठ करण्यासाठी, बाकी तुम्हाला काहीच नाही. फक्त तुम्ही व्हिडिओ बघितले तरी चालतात आणि तुम्हाला ते तुम्ही लक्षात ठेवा, एवढंच माझं म्हणणं आहे. पगार दिला. नियम लक्षात ठेवण्यासाठी वास्तविक, वैयक्तिक आणि नामधारी हे नियम तुम्हाला लक्षात घेण्यासाठी आपण हे बघत आहे. नंतर मग मी हे 4-5 लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कीर्तन वंदनी
कोणत्या पद्धतीने पेपरमध्ये लिहायचे आहेत ते तुम्हाला सांगतो. बघा, हे नियम तुम्हाला सांगत आहे मी. पगार दिला आहे की नाही, मग पगार दिला, आपली तर कर्मचारी असतात, मग कर्मचाऱ्याला आपण 1 महिना काय करतो, काम करून घेतो आणि त्याला काय देतो, तो पगार देतो. त्यातून काही वस्तू घेतो का, नाही. मग आता सर, मग पगार दिला म्हणजेच तुम्हाला आपल्याजवळची पगार काय होणार आहे, गोजाऊ जाणार आहे, ती काय होणार आहे, ती जाणार आहे. तुम्ही खर्च कोणतेही करा, म्हणजेच पगार खाते नावे करायचं, काय करायचं, नावे, आणि पगार खाते नावे करायचं. आणि रोख, रोख गोज आउट आहे ना, म्हणजे जात आहे ना, जाणारी काय करायची, रोख जात असेल तर जमा, रोख अगर जात असेल तर जमा. हा पगार कशामध्ये येते, हे नामधारी, कशामध्ये येणार, नामधारी. रोख कशामध्ये येत असते, वास्तविक, रोख कशामध्ये येते, वास्तविक. नामधारी म्हणजे हे काय आहे, खर्च, इथं लिहायचं खर्च. आणि रोख जावक, जावक रोख, जावक काय आहे, रोख आहे की नाही. हा बघा, ओके, लक्षात आलं. खर्चाचा नियम दिलेले होते. नंतर तुम्हाला भरपूर नियम देणार आम्ही, लक्षात. यंत्र खरेदी, आता आपण यंत्र खरेदी केलं, यंत्र म्हणजे कम्प्युटर खरेदी केलं असेल. आता कम्प्युटर खरेदी केलं तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत समजते. मित्रांनो, तुमची कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करा, पेन खरेदी करा, बॅग खरेदी करा, बुक्स खरेदी करा, आहे की नाही, चष्मा खरेदी करा. परचेस म्हणजे खरेदी करणे. मग खरेदी करणे म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीला काय द्यावं लागते, रोख. काय द्यावं लागते, रोख. खरेदी केली असेल तर रोख ही तुमच्या जवळची जात असते. मग जाणारी रोख काय करायची, जमा करायची बेटा, काय करायची, ती जमा. मग तुमच्याकडे येत काय आहे, कमशील काय आहे, यंत्र, यंत्र आहे की नाही. यंत्र इथं खरेदी. मग आता यंत्र खरेदी, तर यंत्र खरेदी आहे म्हणजे यंत्र येत आहे ना, येणारी काय करायची, नावे. जे संपत्ती येत असेल ते काय करत असतात, नावे. म्हणजे यंत्र खाते नावे, आणि रोख खाते जमा. रोख खाते काय होणार आहे, जमा. रोख खाते काय होणार आहे, जमा. यंत्र आहे ना, वास्तविक मध्ये येते. कशामध्ये येते, वास्तविक, हे संपत्ती आहे. आणि रोख सुद्धा कशामध्ये येणार तुमची, वास्तविक. कशामध्ये येणार, वास्तविक. बघा, रोख, यंत्र सुद्धा वास्तविक आणि रोख सुद्धा वास्तविक. यंत्र सुद्धा वास्तविक, रोख सुद्धा वास्तविक. रोख हे नेहमीकरता वास्तविक राहते, म्हणजे ती काय राहते, डोळ्याने दिसते तुम्हाला रोख. यंत्र काय तुमचं, आवक, यंत्र. आणि जावक, रोख. जावक काय राहणार आहे, रोख. ओके. 7 नंबरला आता 7, यंत्र विक्री. आता हे यंत्र काय केलं आपण, विकलं. मग यंत्र विकलं का तुमच्याकडे कॅश काय होणार आहे, कमशील येणार आहे, आणि यंत्र काय होणार आहे, जाणार आहे. मग त्याच्या उलट करायचं, आहे की नाही. यंत्र विक्री, यंत्र विक्री म्हणजेच यंत्र तुम्ही विकून राहिले, याचा अर्थ तुमच्याकडे रोख आहे, कमशील आहे. तुमचा मोबाईल आहे, मोबाईल तुम्ही सेल केला म्हणजे विकला, तर तुम्हाला समोरचा व्यक्ती काय देणार, कॅश, रोख देणार. म्हणजेच तुमच्याकडे रोख येणार. रोख खाते नावे, रोख खाते नावे, आणि यंत्र खाते जमा. यंत्र खाते जमा. रोख आणि यंत्र कशात येते, हे वास्तविक. कशामध्ये येणार बेटा, वास्तविक. हे वास्तविक, वास्तविक. यंत्र, रोख, रोख काय, आवक. बघा, आवक, रोख, आणि ही काय राहणार तुमची, जावक. यंत्र, जावक, यंत्र. उलट झालं फक्त, बाकी काहीच नाही. इथं यंत्र तुम्ही खरेदी केलं होतं, इथं तुम्ही यंत्र विकलं. म्हणजे तुमचंच काय होणार आहे, येत आहे आणि जात आहे. या पद्धतीमध्ये तुमचे नियम आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बेलचं बटन दिलेलं तुम्हाला ते सुद्धा दबा, म्हणजे तुम्हाला काय होणार, आतापर्यंत जेही काही मी व्हिडिओ अगर तुम्ही सेंड केले असतील किंवा सेंड करणार, तर तुम्हाला ते मिळत राहतील, आहे की नाही मित्रांनो. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला हे नियम पाठ करायचे आहेत, हे लक्षात घ्यायचे आहेत. तुम्ही बघा शांततेत. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. काढला बेटा, बघा समजलं, चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.